आणि यानंतर आता पुढची बातमी ती म्हणजे वर्षा गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरती आता किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं। रश्मी ठाकरे या कधीच राजकारणामध्ये नव्हत्या, त्या नेहमी उद्धव ठाकरेंसोबत त्यांना पाठिंबा देत असतात, मात्र त्या राजकारणामध्ये नाहीत असं किशोरी पेडणेकर म्हणाले। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही, ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। तर आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। तसंच येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला। निश्चित 100% आपण बघा पुढे काय काय होतं ते, तर घोडा मैदान समोर आहे। एक 15 दिवसामध्ये, मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी राज्यामध्ये मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल। आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहे।